सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रायः श्री गणरायाला वंदन करून रंगदेवते चरणी लीन होऊन श्री सातेरी दाढ साखर चरणी मनीभाव स्मरून हिंदू दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना दंडवत करून आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून सद्भावनाने आणि पवित्र मनाने अष्टगंधांची करुणी ओंधळ वाहतो तुझ्या चरणी ही नाट्य पुष्पांजली। रसिका, तुला मानाचा मुजरा, या मुजऱ्याचा स्वीकार व्हावा। श्री सातेरी दाढ साखर नाट्य मंडळ खानियाळे सहर्ष सविनय सादर करीत आहे 3 अंकी संगीत ऐतिहासिक नाट्य पुष्प रोहिडेश्वर। रोहिडेश्वर रोहिडेश्वर। लेखक भालचंद्र कानडे, दिग्दर्शक प्रमोद गवस, अजित बुगडे, संगीत दिग्दर्शक संदीप डांगी, सहाय्यक दिग्दर्शक संदीप डांगी, संगीत दिग्दर्शक कृष्णा जाधव, तालरक्षक विशाल कांबळे, पार्श्वसंगीत द्वारकानाथ गवंडी, ध्वनी संकलन नरेश नाईक, पर्ये साखळी गोवा, रंगभूषा पंढरीनाथ देऊलकर, प्रथमेश देऊलकर, नित्यानंद तात्या पेंडेकर, वेशभूषा आनंद माडगूळ, नेपथ्य रंगमंच प्रकाश योजना गुरुप्रसाद रंगमंच कासापात गोवा, मंडप डेकोरेटर सातेरी सिद्धी कला मंच शिरंगे। आणि यात भाग घेणारे कलाकार छत्रपती शिवाजी महाराज सुधीर शेट्ये, चिटणीस सुहास शेट्ये, बांदल नारायण उर्फ दाजी नाईक, कान्होजी नवनाथ तोरसकर, मुरार स्वयं नाईक, चंद्राराव मोरे, सिद्धेश शेट्ये, दाजी सतीश सावंत, बाजी सर्वेश देऊलकर, सिद्धी दामोदर नाईक, मोहम्मद खान, पांडुरंग नाईक, बकुळा सौ गीताली मातोंडकर, शिपाई ऋतिक शेट्ये, कार्तिक गावडे, साहिल नाईक, रियेश नाईक, कार्तिक नाईक, आदर्श नाईक, व्यवस्थापक खानियाळे ग्रामस्थ व मित्र मंडळ। पुनश्च रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री सातेरी दाढ साखर खानियाळे नाट्य मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहे 3 अंकी संगीत ऐतिहासिक नाट्य पुष्प रोहिडेश्वर रोहिडेश्वर रोहिडेश्वर।
जय शिवशंभो जय बेटा आमच्या ज्वारीवरून पोचला आणि आता मला प्रत्युत्तर करूला म्हणे महाराज म्हणा मला हिंदू पत्पाची स्थापन करणार आहे परंतु जोपर्यंत हा शंकररावजी चिटणीस या महाराष्ट्रात जिवंत आहे तोपर्यंत तरी उरी बाळगलेली स्वप्ने उरी होणार बादलांना मी आमच्या बाजूने वळण्याचा प्रयत्न करतो तो रामखोर बादलांना म्हणे आपल्या बाजूला वळणार आहे रामखोर लेखाचा चिटणीस कोण हरामखोर आहे तिथं कोण कान्होजी अहो बादलांचा विचार करत होतो मी हरामखोर स्वराज्याला मदत करायची सोडून चंद्रराव मोरेंना सामील झाला असं मला समजलं असं मला वाटलं माझ्याबद्दलच हे बोलणं चाललंय जय शिवशंभो जय शिवशंभो कान्होजी हे काय बोलणं झालं आपलं तुमच्या सारखे रणसुंदर इथे आहेत म्हणून तर शिवाजी उड्या मारतात नाहीतर काय कान्होजी माझ्या बोलण्याचा तुला नीट ध्यान आलं नाही तुमच्या सारख्या वीरांच्या आधारावर ही स्वराज्याची इमारत उभी आहे तेव्हा तुमच्याशी चढीने वागून कसं बरे चालेल ही मुस्सा देखण्याची भाषा मलाही चांगली कळते त्या दिवशी तुम्ही माझ्याबद्दल खोटं नाटं सांगून महाराजांची माझ्यावर खपामर्जी हवी असा कट केला माझ्यावर अपमानाचा आरोप ठेवला परंतु माय भवानीची कृपा महाराजांनी ते मनावर घेतलं नाही जय शिवशंभो जय शिवशंभो तुझा अजून गैरसमज गेला नाही विसरते आणि इथून पुढे हिंदू पत्पाशाहीला जोमाने हातभार लावूया हा जिथं शपथविधी होणारच आहे पाहूया कोण मनापासून हातभार लावतं ते थांबा बांदल मला थांबायला वेळ नाही आणि तुमच्या सारख्या उन्हाळ पोराच्या नादी लागून मला माझ्या जीवनाचं वाटोळं करून घ्यायचं नाही बांदल महाराजांना इथे येऊ द्या अगोदर मग जा तुम्ही उगाच आमच्यावर कशाला आग पकडता खबरदार माझ्या समोर त्या शिवाजीला महाराज म्हणाला तर कालचा रामटा पोर त्याला मी काय म्हणून महाराज म्हणावा जा तुझ्या त्या शिवाजीला सांग बांधलांना थांबायला वेळ नाही आणि तसाच काही महत्वाचं काम असेल तर जातीनिच्या आम्हाला भेटायला सांग आलेच वाटतं महाराज आलात बांधल तुम्ही खात्रीने याल अशी आम्हाला आशा होती आमचा लखोटा तुम्हाला मिळालाच असेल नाही काय चिटणीस बांधलाला लखोटा पाठविला होता ना नाही राजे त्या दिवशी इतर महत्वाची कामे असल्यामुळे लखोटा पाठवण्याचे विसरूनच गेले काय विसरलात मग त्यावेळी तुम्हाला विचारलं असता लखोटा पाठविला असं खोटं का सांगितलं आम्हाला खोटं बोलण्याचा तिरस्कार असून सुद्धा तुम्ही आमच्याजवळ खोटं बोलण्याचा धाडस केलात या गुन्ह्याची शिक्षा शिवाजीच्या न्यायी कारभारात कशी दिली जाते माहित आहे ना तुम्हाला राजे चुकलं माझं अशी पुन्हा कधी चूक होणार नाही याची खात्री घेईन यावेळी आम्ही तुमची गय करतो पण पुन्हा अशी गोष्ट घडली तर फटक्यांची शिक्षा भोगायला तयार राहा शिवाजी तुझं ते पुराण बंद कर आणि मला कशाला बोलायला ते सांग या स्वराज्याकरिता बांधल तटस्थतेचं धोरण सोडून या मराठी स्वराज्याला येऊन मिळा कशाला येऊन मिळा शिवाजी कशाला हा पोर खेळ चालवला आहेस म्हणे स्वराज्याला येऊन मिळा त्याच्याने माझा काय फायदा होणार बांधल
हा रोहिडेश्वराचा दरबार आहे. आम्ही त्याचे पायिक आहोत. इथं तुम्हाला आदिलशाहीचा बनावट हक्का किंवा नायकिणीचा नाचरंग आढळणार नाही. हा फकिरी दरबार. श्रींचं राज्य होईल तेव्हा सारं स्वरूप बदलेल. ब्राह्मण सुखाने स्नान संध्या करतील, गायी निर्भयपणे जगतील आणि माय भगिनीचं शील अभंग राहील आणि तुमच्यासारखी भाडेदार माणसं अभिमानानं जिणं लागतील. सारा काही महाराजांच्या मनासारखं होईल. बादशहाच्या फुलवण्याला बळी पडून हजारो भगिनींच्या नावाने शापित झालं कलंकित शाल बांधण्यापेक्षा बाळाबापड्याच्या आशीर्वादानं पुरीत झालेली टिकाऊ घोडी वापरण्यास शिका. आपल्या सारख्यांना शिकवणं आम्हाला शोभत नाही, पण वेळ प्रसंगी या गोष्टीकडे कानाडोळा करावा लागतो. बांधल, तुमच्या सारख्या कणखर माणसांची हा महाराष्ट्र वाट पाहत आहे. बोला बांधल. देशद्रोही म्हणून जगण्यापेक्षा स्वराज्याचे खरेखुरे पायी म्हणून जगा. ठीक आहे, स्वराज्य झाला तर ते मला कुठं नको आहे, परंतु चंद्ररावाजवळ कोणी माझी कागाळी केली तर माझ्या घरादारावर नांगर फिरेल याचा काय? त्यांना आम्ही आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु आदिलशाही पूर्वापार चालत आली. त्यांची सत्ता दांडगी, पैका मुबला, हौज भारी, त्यांना विरोध कोण करणार? त्यांची सत्ता तुमच्या जीवावर, पैका मुबला परंतु तो तुम्ही दिलेला, हौजा भारी परंतु त्या तुमच्या सारख्यांच्या जीवावर. बांधल, आदिलशाहीमध्ये तुम्हाला काय मान आहे? तुमच्या पराक्रमास आणि बुद्धिमत्तेस कुठे वाव आहे? मुलुकगिरी कठीण झाल्यामुळे देशभर परतील क्षुद्र वाचनासाठी तुम्ही आम्हाला विरोध करू नका. अजूनही जागे व्हा बांधल. तुम्ही पराक्रमी आहात, शूरवीर असा, स्वराज्याचा अभिमान बाळगा. मग गरिबांची काय काम आपल्या पुढं? परंतु आदिलशाहीच्या प्रचंड सैन्याला टक्कर कोण देणार? हा तुमचा पाठीराखा सह्याद्री. त्याला असं पुऱ्यात तर येऊ द्या. मग पहा मावळ मराठ्यांचा शौर्य. लक्षात असू द्या की हे राज्य आपलं व्हावं हे श्रींच्या मनात फार आहे. चला रोहिडेश्वरासमोर या चिटणीसाच्या साक्षीने शपथ, स्वराज्याची शपथ घ्या आणि वैर विसरून महाराष्ट्राला मिळा. जय शिवशंभो. हे रोहिडेश्वरा, तुला साक्ष देऊन सांगतो की आजपासून हा बांधल स्वराज्याचा खराखुरा पायीक झाला. महाराज, हिंदवी स्वराज्याच्या पायिकाचा हा घ्या मानाचा मुद्रा. उठा बांधल, आज आम्ही धन्य झालो. चला असेच जाऊन भवानी मातेचे दर्शन घेऊ. चिटणीस, आता लखोटा लिहून जावळीला रवाना करा आणि महाराष्ट्राला मिळण्याकरता मोरांना कळकळीची विनंती करा. येतो आम्ही. जय भवानी. जय महाराज. चला बांधल. आणि लखोटा पाठवा. शिवाजी, लक्षात ठेव, हा शंकरराजी चिटणीसाचा तू पुन्हा अपमान केला. तुला स्वराज्य पाहिजे ना? आदिलशाहच्या 4 भिंतींच्या अंधार कोटीत तुझी हिंदू पदपाशाही स्थापली नाही तर नावाचा शंकरराव नाही. जय शिवशंभो. जय शिवशंभो. कवा धरणा शोधतुया पर काय गौसाच ना. अरे दाजी, अरे काय शोधतोय? अरे माझी एक जिन्नस गमदार, तेवढी शोधून देशील का मला तू? अगं आता नाही ती सापडायची. एकदा का माणसाची ती जिन्नस गमवली की पुन्हा सापडत नाही. बघ होय होय, माझा बी बा मसली हेच म्हणला होता. दाजी
एकदा का तुझ्याची जिन्नस गमावली ती पुन्हा सापडायची नाही बाजी. माझा बा म्हणलं की खरं आहे का रो? अरे खरं म्हणून काय विचारतोस? बाजू बनली की राहते. अरे अशा माणसाचा जन्म असून बी सारखाच ना धड त्याला बाई माणसात मान नाही का पुरुषात बी कोणी विचारित नाही. मग आता कसं होणार रे माझं? हे बघ तू आहेस तमासगीर. अरे तुझनी काय करायचं हे सुखाचे रंगढंग? बरं बरं बाजी, असं काहीतरीच बोलू नकोस. अरे माझा बा मसनी म्हणला होता की तुझं लगीन बुकळी संघ करून देईन म्हणून. अरे काय तुझं लगीन आणि बकुळे संघ? अरे काय याड लागलंय का खूप? बकुळे संघ लगीन करायला काय माणसात जमायचं होय रे? तेव्हा तुझं लगीन बकुळे संघ होईल. बरं बरं, असं बरं बाजी, असं पाचकावानी काहीतरीच बोलू नकोस. दाखवू का तुला या फाकडाचं वाकडं पाणी? नग 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 तसलं काय बी करू नग. तुझं पाणी बघता बघता माझं पाणी खलास व्हायचं. हा भेलास ना. अरे माझा बाबी मस्ती म्हणला होता बाजी तुझं पाणी बघून सारं लोक घाबरतात म्हणून. खरं सांगू बाजी, माझा आणि बकुळचा जोडा लक्ष्मी नारायणाप्रमाणात दिसत नाही का? हे काय विचारणं झालं? अरे तुमच्या जोड्याकडे बघून सांबारा मात्र कावरा बावरा हॉटेल बघ. अरे 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 वंगा वंगा काय म्हणते? म्या तुला पायताना बद्दल नाही विचारलं. अरे जर माझं आणि बकुळेचं लगीन झालं तर लोक कशी टकमका बस त्याला आमच्याकडं. बाई 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 बाई, कोण एवढा गुडघ्याला बाशिंग बांधून निघालाय? यो 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 तुझा दाजी. कोण? दाजी? का हो दाजी बा? अगं काय म्हणतेस काय? म्या तुझा धीर आहे व तेव्हा मजली दाजीबा म्हणतेस. हे बघ बकुळा, तू आपलं मला दाजीबा म्हणत जा. कशाला? तू काय माझा मेहुणा आहेस होय? नाहीतर काय, तू माझ्या मामाची पोर हा? म्हणजे म्हणजे माझी अर्धी बायको. म्या तुझा अर्धा नवरा. अर्धा नवरा. हे बघ बकुळा, ह्यो हाय बायल्या. तेव्हा ह्याच्या संग लगीन करून तू तुझ्या जन्माचं वाटोळं करून घेऊ नका. जर माझ्या संग लगीन केलं तर तुला कशी जन्मभराची कोंबडी गत सुकट ठेवलं. कशाला? डाळ्याखाली झाकून ठेवायला? तुमच्या संग लगीन करून माझं काय भलं होणार हाय? म्या करीन तुझं भलं. तुझे नाना छंद पुरवून तुला लई लाडात वागविले. काय ना लाडात वागवायला? बायकांचं नुसतं छंद त्या लाडात वाटतात होय. माझ्यासारखा नवरा पाहिजे म्हणजे दुसरी कशाची जरी अडचण भासली तरी तेव्हा त्याच्याबद्दल काय होऊ द्यायचं नाही. तुमच्या वाचली काही वाटतं का नाही? चला चालतो भाई. आम्ही तसं जाणार नाही दादाजी. मग आमचं मत निघालं की आम्ही चाललो. आता काय पाहिजे तुम्हाला? दुसरं काय? लावणी. लावलीच ना. मासनी वाटली एवढंच काय? छा छा छा, आम्हाला काही याड लागलंय का खूप? अगं मग कर की सुरुवात. जा, मी नाही. अगं अशी लाजतेस कशा पाय? म्हण की. आहा, तुम्ही माझी मस्करी करा. नाही ग माझ्या मेवणे. अगं पण पाहुणे, हा? मी तुझ्यावर एवढा जीव टाकतोय पण तो काय आमच्यावर एकदा बी नजर टाकायला तयार नाही बघ. अरे मी नजर टाकली असती तुमच्याकडं. मग गोड अडतय कुठं? अरे माझा जीव कुठं दुसरीकडे घुटमळतोय बघ. दुसरीकडं? होय, म्हणजे ग कुठं? ते तुम्हासनी नाही कळायचं. चांगल्या बिगर कसं कळायचं? कोण आहे ग तुझा प्राण सखा? म्या हाय तो तिचा हरीचा लाल. शेणात तोंड बुडवून ये माझा नवरा व्हायला. बाजीराव, हिंदू धर्मस्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घेतात का परपुरुषाजवळ? म्हणजे आम्ही परपुरुष आणि तुझा तो हरीचा लाल
तो तेवढा जवळचा पुरुष थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो. जा, मी नाही भेट माझ्या आईला. जा कुशाल. कशी मिशील त्यांना त्याची आईची खबर लागते. अरे दाजी, अरे हल्लीच्या गुलछड्या शेंगच्या नवऱ्याला बी घाबरत नाही. तुझं आई बापाचं काय घेऊन बसलाय? काय र तुम्ही या बकुळ्याला समजता तरी कोणा? माझी बायको. आणि मी तिचा नवरा. आता मात्र फस्त झाली तुमच्या पुढं. बाजीराव दाजीबा तुम्ही चला बघू हात ना. बकोळे तुझे तोंड हाय की सोंग? अगं या टोंग्याला बाजीराव म्हणते आणि मला दाजीबा. थांब माझ्या बाला जाऊन सांगतो. अरे आता तुम्ही हात ना जायला काय घ्याल? लावणी. मग तर जाल ना तुम्ही हात ना. होय मग ऐका हा. राया चोळी मजला राया चोळी मजला काया मस्तानी सारा सानी काया मस्तानी सारा सानी सजदा
दाजी आता काहीतरी पाणी मुरतंय इथचा हरीचा लाल येणार आहे वाटतं हिला भेटायला. आपण पलीकडच्या झाडीत लपून बसू आणि पाहू तरी तिचा हरीचा लाल कसला आहे तो. हा? येतो आम्ही. या, या. अरे, तसं नवं म्हणजे जा. गेली पिढाई एकदाची. जिथं जावं तिथं आपली हसर जोडी हाय बघा. लोचट कुठले ह्यांच्या संग लगीन करून मी काय आयुष्यभर पश्चाताप करू की काय? नाही का बाई, मी तर त्या शिलेदाराचीच पत्नी होणार. मग त्या शिलेदारचं नाव कळेल का आम्हाला? कोण ग बाई? कानाची कधी आला? तुझी लावणी रंगली होती त्यावेळेस. मग इतका वेळ काय करत होता? तुम्हा तिघांचा प्रेमाचा खेळ पाहत होतो. चला, तुमच्या मनाला काही वाटतं का नाही असं बोलायला? अगं, वाटायचं काय त्या पकुळा? चला, माझ्या संग बोलूच नका. अरे वा, इतक्यातच रागवलीस? मग लग्न झाल्यावर माझ्या बरोबर किती दिवस बोलणार नाहीस कुणास ठाऊक? चला, तुमचं आपलं काहीतरी. या बघा, मी बोलणारच नाही तुमच्या संग. हे बघ बकुळा, तू रागवलीस, फार सुंदर दिसते. बकुळा, खरं सांगू तुला, मी जरी मुलुकगिरीवर असलो तरी मला सारखी तुझीच आठवण येते. तुझ्या वियोगानं, माझ्या वियोगानं तुला माझी आठवण येते का कधी? हे काय बोलता आहात कान्होजीराव? तुम्हाला सांगून नाही कळायचं. कान्होजीराव, तुम्ही मला कधी विसरणार तर नाहीत ना? कधी कधी विसरणार नाही. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? कान्होजीराव, तुम्ही मला अमृत म्हणून विष जरी दिलत ना तरी मी ते आनंदानं प्राशन करेन बघा. या
मी एक आंधा मुसाफिर. पोरा, मला स्वराज्यात जायचा रस्ता दाखवतोस का रे? हे स्वराज्यात आहे. कुठल्या स्वराज्यात जायचंय आपल्याला? शिवाजीच्या, जिथं मावळ मराठे डोळ्यात तेल घालून जागता पहारा करीत आहेत. हिंदू पदपातशाही पुढे आपल्या प्राणाचं दान द्यायला तयार आहेत. घरापेक्षा स्वराज्याला श्रेष्ठ मानित आहेत. त्या स्वराज्यात पुढे खरं तुझा पांडित्य. आंधळा दिसतोस, परंतु भाषा तर दुसऱ्या देखील बोलतोस. चल निघितून. वेडा आहे वाटतं. बकुळा, महाराज, कान्होजी, इश्काच्या मैफलीमध्ये फारच वेळ जाऊ लागला आहे तुमचा. नाही महाराज, प्रेमापुढं हिंदू पदपातशाही तुच्छ वाटू लागली तुम्हाला? नाही नाही महाराज. बकुळा, आम्ही तुझ्यावर विश्वासाने हेरगिरी सोपवली, परंतु तू नाचरंगात दंग होऊन प्रीतीचे खेळ खेळू लागलीस. स्वराज्याच्या कार्यासाठी असली गाफील माणसं नकोय आम्हाला. महाराज, चुकलं आमचं. यापुढे अशी चूक होणार नाही. महाराज, या कान्होजीला एक वार संधी द्या. पुन्हा कामात कुचराई झाली तर माझी मान आणि आपली तलवार. तुम्हाला समजायला पाहिजे की आपला महाराष्ट्र दुहेरी पेचात सापडला आहे. एकीकडे आदिलशाह व दिल्लीपती औरंगजेब आपचं राज्य नेस्तनाबूत करू पाहत आहे, तर दुसऱ्या बाजूने आमचे देश बांधव सिद्धी जंजिरेला मदतीला घेऊन या हिंदवी स्वराज्याला घशात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरे, महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यावर तुम्ही दोघं विवाह करून सुखानंदा, आम्ही जातीनिशी तुमचा विवाह मोठ्या थाटाने करू. परंतु आता मात्र एवढा त्याग केलाच पाहिजे. तुम्ही या महाराष्ट्राची सेवा कराल तर हाच महाराष्ट्र तुमचं जीवन आनंदमय करेल. झाल्या गोष्टी विसरून जा आणि आपल्या कामगिरीला लागा. बकुळा, तू तुझ्या नृत्य कौशल्यानं सिद्धीला गुंगवून टाक. आम्ही जातीनिशी अफसराचा भेद काढण्यासाठी येणार आहोत. नाही महाराज, जोपर्यंत हा कान्होजी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला तिकडे जाऊ देणार नाही. मी जातो अफसानाचा भेद काढण्यासाठी. तुम्ही बांधलांना घेऊन चंद्रराव मोरेंच्या हालचालीवर नजर ठेवा. महाराज, माझी एक विनंती आहे. मी एकटी अफसान्याला जाऊन सर्व बातमी तुम्हाला सादर करेन, पण आपण तसदी घेऊ नका. बकुळा, ही कामगिरी अवघड आहे, तेव्हा स्वतःच ही कामगिरी बजावली पाहिजे. कदाचित या दगा. म्हणूनच म्हणते महाराज, तुम्ही रोहिडेश्वरावर निर्धास्तपणे जा, कारण आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. एक बकुळा मेली तर दुसरी बकुळा जन्माला येईल. पण माझा महाराष्ट्राचा राजा गेला तर मात्र माझा महाराष्ट्र पोरका होईल. बकुळा, तुझ्या पुढं काय बोलावं हेच आम्हाला सुचत नाही. तुझी विनंती मान्य आहे, परंतु जाताना तुझ्या साथीदारांना बरोबर घेऊन जायला विसरू नको. येतो आम्ही. जय भवानी. जय महाराष्ट्र. बकुळा, तू तुझ्या कामगिरीवर जा, मी जावळीला जातो. भाई, काय बकुळा, या हरीच्या लाल सोबत गुलू गुलू बोलतीयस वय? बाजी, पोरीची जात हावी, एकाला वायद्या देतल, दुसऱ्याला झुलवतल आणि तिसऱ्या संगत करतल. इथं लपून बसला होता होय. आता चला माझ्या संघात सणाला. चला. इस सबसाले को भेद निकालने के वास्ते आई थी. औरत की कौम इतनी होशियार होती है. एक गवर्नमेंट चालू करून हे सांगणार होतो. औरत की कौम इतनी होशियार होती है कि आज मुझे मालूम हुआ. उसे पता नहीं है कि
गुलाबा जिला हमारे नाम से कांप रहा है। लेकिन नाव चंद्रराम और मुझे पूछते हैं, हाँ वो मरघट का शिवाजी फिर भी रोके दिया यहाँ कैसे आई? किसने उसे यहाँ भेजा? 3 दिनों से मैं उसे यही पूछ रहा हूँ, लेकिन वो जवान तक नहीं छोड़ती। लेकिन राम जोधे हमें भी सिद्धि जंजीरें कहते हैं। मैं तुम्हारी जबान खोलूंगा। कोई है? मोहम्मद खान। क्या करता था? अभी तो मैं खाता था खजूर। ओ खजूर के बच्चे, हाँ हुजूर लगाया हुआ है। जाओ उस हिम्मत खराब लड़की को यहाँ ले आओ। मैं उस लड़की को यहाँ लाने जाता हूँ तो वो मुझे कहती है, कौन सा मुझे छोड़ो ना, अगर आप मुझे छोड़ेंगे तो मैं आपकी बीवी जाओ बनूंगी। ये बात उस सिद्धि को मत बताना, वो बदमाश है, पाजी है। मुझे ले चलो ना। 3 दिनों से वो लड़की यही बकती है। वो लड़की सच कहती है। क्या सच कहती है? सिद्धि जंजीरे, पाजी, बदमाश, चोर। खामोश! मोहम्मद खान, तेरी जबान बहुत आगे निकल रही है। होश संभालो, नहीं तो तेरी जबान एक दिन मुझे बंद करनी पड़ेगी। ओ मरघट की लड़की तुम्हें उल्लू बनाने की फिजूल कर रही है। जाओ उसे हमारे यहाँ ले आओ। हम बाप कहेगा। कौन हुजूर? न जाने ये मर्दों की कौम ऐसे पैदा हुई, फिर मर जाएंगे, लेकिन अपना सर दुश्मन के आगे कभी नहीं झुकाएंगे। मर जाला उनसे बढ़कर इस देश की औरत होशियार होती है। लेकिन से किसने यहाँ भेजा होगा? चंद्रराव ने? नहीं, वो तो हमसे निमक हरामी कभी नहीं करेगा। मुझे यकीन है जरूर उसे शिवाजी के यहाँ से आई। मी पियापासून राहिलो, तुमचे शिपाई मला विनाकारण पकडून आणली आहे। उठाना बको, बताओ यहाँ किस लिए आई थी? पोटासाठी। खान साहेब, मी एक तमासगिरीन हायो, लावणी रंगवायची, पावलं नादावर टाकायची आणि साथीला झिलकरी घेऊन फड उभा करायचा आणि आपल्या इब्रतीचा सौदा करून पोटाची खळगी भरायची। म्हटलं खान साहेबांच्या वाड्यावर जावं, नाच गाणं करावं, मिळेल ते घ्यावं आणि मोरल्या गावी जावं, म्हणून मी आले। खान साहेब, मी अगदी पियापासून राहायो। बहुत खुश, बहुत खुश, बड़ी नेक दिल हो तुम। सच तुम बेगुनाह हो तो हम तुझे जरूर जिंदगी अदा करेंगे। मोहम्मद खान, जाओ जल्दी ले आओ। खरंच खान साहेब, तुम्ही अगदी देव व्हायचं, गरिबांचं कैवंताचं व्हायचं बघा। हाँ, मैं तुम्हारा भगवान।
भगवान के बच्चे तो वे सिद्धि को धोखा देना चाहती है। सच बताओ, तुम यहाँ किस लिए आए थे? हमसे लग होती तो जानती हो मैं तुम्हें जिंदा जला दूंगा। नहीं हुजूर, इसे तो ऐसे ही जला देना। हुजूर के बच्चे निकल जाओ यहाँ से। क्या नाम है तुम्हारा? बकुळा। बकुड़ा? होय। नाम तो बहुत लाजवाब, लेकिन काम तो बहुत बुरा करती हो। सच बताओ, तुम्हें यहाँ किसने भेजा है? चंद्रराव ने? नाही शिवाजी भोसले ने? नाही, मला कुणी पाठवलेलं नाही। खामोश! चली नागन, तुम्हारी जबान ऐसे नहीं खोलेगी। बताओ, तुम किस लिए आए थे? दिया करेगी। नाही, मी हे नाही। खानसे माझ्यावर दया करा। तुम ऐसा नहीं। अब ठिकाने पर आ गए। कहो, किसने भेजा था तुम्हें? नाही, मी माझ्या महाराष्ट्राशी कदापि बेईमान होणार नाही। खरंच सांगते खानसाहेब, अहो मी एक तमासगिरी नाही, ढेरगिरी करायची म्हणजे मला बी ठाव नाही बघा। ओ जलील नागन, तुम्हारी जबान ऐसे नहीं खुलेगी। खानसाहेब, खानसाहेब पाया पडते। खानसाहेब, खानसाहेब पाया पडते। वाचवा, नहीं, वो ऐसे नहीं बोलेगी, ऐसे नहीं बोलेगी। मैं तुम्हारी जान लेगा। इसकाची मजा लुटा। कौन? फिटनेस? तुम कब आए? आपले मगर मिठी या पोरीच्या मानेवर पडली तेव्हा। पण हे काय, आपण तर तिचा गळा पकडत आहात। डावीत स्त्री आहे ती, स्त्री हत्येचं पातक काय वाईट असते, सोडा तिला। नहीं, नहीं, ये वो औरत है जो शिवाजी का पैगाम लेकर हमारा पेट खुलवाने के लिए आई हुई एक जलील औरत है। काय शिवाजी कडून आले आहेस तू? काय बोलतेस? तू आहेस तरी कोण? मी एक तमासगिरी नाही। आपण चांगले दिसतात, सोडवा ना मला यांच्या हातून। कोणाची पोर तू? दौलतराव सणसांची। तू शिवाजी कडनं तर आली नाहीस ना? कावी जाऊ द्या तिला। जातो, मी सर्व सांगितलंय। लई उपकार झालेत बघा तुमचे माझ्या। जय शिवशंभो। पोरी, या उपकाराचे पांग तुला कधी ना कधी फेडावेच लागतील हो। जय शिवशंभो। माझ्या नाही ध्यानात आलं तुमचं बोलणं। येईल येईल, परंतु त्याला अजून वेळ आहे। देव तुमचं भलं करेल बघा। येते मी। देव माझा नेहमी भलं करतो। जा तू। खावी, ही पोट त्या शिवाजीची हेर असावी असा माझा विश्वास आहे। तेव्हा मोहम्मद खानला तिच्या पार्टीवर पाठवून स्वतः शहानिशा करून घ्या, म्हणजे झाले। लेकिन आपने तो उसे छोड़ने के लिए कहा था। त्याचं असं आहे, तिच्या बरोबर जर मी चिडीने वागलो असतो
तर तिला खात्रीने माझा संशय आला असता आणि मी फितूर आहे हे त्या शिवाजीला कळलं असतं. बहुत होशियार हो तुम. जय शिवशंभो, जय शिवशंभो, जय शिवशंभो. आम्हा मुत्सद्यानं असाच वागावं लागतं. खावी बर वेळ लावू नका. ही काठी बघता बघता नाही शिवायची. मोहम्मद खान, जी हुजूर. जाओ उस नमकराम लड़की का पीछा करो. देखना कहाँ जाती है और वापस जल्दी आना. और देर भी तो समझ लेना तुम्हारी जिंदगी कहाँ बीतेगी. जाओ. जी हुजूर. शिवाजी, दुसऱ्याचा अपमान केल्याचं तुला फळ कशाने ते भोगावं लागेल हे तुला लगेचच कळेल. अपना काम कहाँ तक पहुंचा, यानी कि खत्म हुआ. बस थोड्याच दिवसात संपेल. शिवाजीच्या एक सरदारांना फुटवण्याचं काम मी करीत आहे. पण तो हरामखोर कान्होजी शिवाजीना रोज एक नवीन माणूस आणून देतो. परंतु कान्होजी लक्षात ठेव, एकदा का या चिटणीसाने मुत्सद्देगिरीने डाव टाकायला सुरुवात केली तर तुझी हिंदुपत पातशाही उलटून टाकायला मला कितीसा वेळ लागेल. बरं खावी चालतो. फेरो. कशाला कशाला ले लो, कशाला ले लो तुम्हारा इनाम. कशाला. खावी बांधन शिवाजीला मिळाला असं समजलं मला. क्या कहा? बादल ने हमें धोखा दिया. नहीं, काफिर हमारे हाथ में आने दो. हरामजादे की पोटी पोटी उखाड़ दूंगा. देखिए ये कैसे हुआ. किसने किया ये? कान्होजी जेठा. कान्होजी जेठा? ओ मरघट्टा बच्चा. बच्चा नाही, सर्पाचा पिल्लू आहे ते. सर्पाचं पिल्लू. वेळीच घेतले तर ठीक, नाही तर पुढे फार जड होईल. हो, मराठ्यांची औलाद आहे ती. कान्होजी, अब तुझे सिद्धि के साथ पहले टकराना होगा. चिटनीस, बांधल जहां भी आपको मिलेंगे उनसे कहना सिद्धि ने याद फरमाई है. जशी आपल्या. जय शिवशंभो, जय शिवशंभो. गया निमक हराम एक छोटे से वतन के लिए अपने देश को बेच रहा है. वो दिल मरगट्टे तुम्हारा यार अब सिद्धि जंजीरे के सबसे